श्यामची आई रात्र 37वी अब्रूचे दिंडवडे. श्यामने आरंभ केला. शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरवले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल 4,000ची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दौंडी पिटली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे, शेवटी या डोळ्यात देखत अब्रूचे दिंडवडे होणार ना? या कारांनी ती दृष्ट दौंडी ऐकायची? माझे प्राण ने ना ग आई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला होता. ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती. ती रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दौंडी देत होते. तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवी. दुसऱ्याच्या मानहानीमध्ये आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते. महार दौंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजवले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दौंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दौंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत. पुरुषाच्या घराची जप्ती होणार, ढुमढुमढुम असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला आणि म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कुठे चाललास? बस खाली. अर्ध्या तासाने शाळा सुटेल. मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवाकालव समजली का नाही? 10 वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या डुमडुम डुमडुम करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला आणि एकदम आईला बिलगला. आई, सारी मुले मला चिडवतात. का ग असे? म्हणतात तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाची दिवे लागणार. आई, सारी गावं माझ्या पाठीस लागतात. आपणास इथून बाहेर काढणार का ग? आई, काय झाले? असे आईला विचारू लागला. बाळ, देवाची मर्जी, मी तरी आता काय सांगू तुला? असे म्हणून पडल्या पडल्यास या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. माय लेकरे शोक सागरामध्ये बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हातपाय धू. आज राधाताईंकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलवले आहे. लहान भाऊ त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले सुद्धा नाहीत. त्यांनी स्नान केले, देवाची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले आणि तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावामध्ये ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारित नव्हते. ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दांना मान मिळे, तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होते. जेथे फुले वेचली तेथे शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसे बसे अब्रूने दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यायची होती. मनाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता. संपूर्ण सुख आणि संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत. अमावस्या व पौर्णिमा दोन्हीचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती. दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीमध्ये त्यांनी अडकवली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मनी मंगळसूत्र काय ते राहिले होते नव्हते ते सारे खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले, सील केले. आम्हाला राहायला 2 खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या होत्या. ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापीत होती. अंगात ताप आणि आतमध्ये मनस्ताप. आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली. आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली आणि म्हणाली, ज्याला भीत होते ते शेवटी झाले. आता जगणे आणि मरणे सारखेच झाले.